नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता भूमीला गिटार वाजवताना शिकवत असताना म्हणतो की हे बघ भूमी, आता मी तुला ही गिटार शिकवतोय, परंतु तूही मला छान असं कंपोजिशन तयार करून द्यायचं आहेस बरं का. तूही छान गिटार वाजवून माझ्यासाठी कसं गाणं गातेस ना, तेच आता मला बघायचं आहे, तू तर कसं करतेस ते. असं म्हणून आता आकाश हा भूमीला बोलत असतो, तेव्हा भूमी ही हसत असते आणि म्हणते की ठीक आहे. आणि आकाश आता तिला शिकवत असताना तिथे रागिनी येते आणि म्हणते की अरे वा. आणि ती तिथून चालत येत असताना ते म्हणते की आकाश, अरे बरं झालं तू नवीन काहीतरी भूमीला शिकवायला सुरुवात केलीस, खरंच ऐकून आनंद आहे अरे बाबा की भूमी आता गिटार शिकते म्हणून. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो, आजपासूनच सुरुवात झाली आहे. तेव्हा ती म्हणते की अरे मी ना देवळात गेलेली, तुमच्या आणि बाळाच्या नावाने अभिषेक केला, वस्त्रदान अन्नदान सगळं काही केलेलं आहे आणि त्याचाच हा प्रसाद, हे घे. सगळं काही व्यवस्थित होईल असं देवाच्या चरणी साकडंच घातलेलं आहे मी. दोघांमध्येही व्यवस्थित सगळं काही व्हावं, बाळ सुखरूप यावं, भूमी असावी सुखरूप, हे सगळं मी मागितले. भूमी उठत असते तेव्हा रागिनी म्हणते की नाही नाही, बसून राहा तू. आणि मग ती तिच्या कपाळाला अंगारा लावते आणि म्हणते की हा घे प्रसाद, हा प्रसाद घे. काय ना, या निमित्ताने देवाजवळही मी मागणं मागितलं की तुमच्या दोघांमधलं प्रेम आणि विश्वास असाच नेहमी कायम राहावा आणि तुम्ही दोघंही असेच कायम सुखरूप राहावेत, त्यासाठी मी हे सगळं केलं आहे. त्यावेळेला मग आता हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की आत्या, तुझ्या तोंडून ना साक्षात देवच बोललाय, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग रागिनी म्हणते की बरं, मग गिटार शिकण्याची कधीपासून सुरुवात मॅडम? आकाश म्हणतो की हे बघ, आतापासूनच सुरुवात केलेली आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे आतापासून सुरुवात कसली? अरे अगोदर मला दुपारच्या जेवणाची तयारी करू दे, दुपारचा स्वयंपाकही करायचा आहे. त्यावर मग आता रागिनी म्हणते की नाही, काहीच गरज नाही आहे, आम्ही बघतो ना ते सगळं. त्यावेळेला मग आता ती म्हणते की नाही नाही आत्या, मी जाते, जेवढं काम करेन तेवढे ॲक्टिव्ह राहीन. तेव्हा मग रागिनी म्हणते की भूमी ऐकणार आहे का कोणाचं? आता भूमी तिथून निघून जाते आणि रागिनी मनातच विचार करते की चला, फायनली आता भूमी ही तिची बकेट लिस्ट पूर्ण करते. याचा अर्थ की भूमीला आता तिचं मरण जवळ दिसायला लागले, म्हणूनच ती हे सगळं करते आणि तिच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या ती पूर्ण करून घेते. आणि त्यावेळेला आता रागिनी ही मनातच खूप खुश होते आणि म्हणते की चला, फायनली माझ्या आयुष्यात तो आनंदाचा दिवस आता लवकरच येणार आहे. काही झालं तरी भूमीला आता हे करताच येणार नाही, असं म्हणून ती खुश असते. तेवढ्यातच आता इथे भूमी ही किचनमध्ये येते आणि म्हणते की चला, लवकरात लवकर स्वयंपाकाला लागलं पाहिजे. म्हणून ती आता स्वतःचे हात स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर परातीत बघते तर पीठ ऑलरेडी काढून ठेवलेलं असतं. ती म्हणते की हो, म्हणाली म्हणा की मी परातीत पीठ काढून ठेवलं आहे म्हणून ताटात, परंतु हे पीठ कसलं काढलं आहे हिने, म्हणून म्हणजेच तांदळाचं पीठ काढलं आहे. मग ती आता पीठ ठेवायला जाणार, तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की नको, कदाचित अथर्वला तांदळाची भाकरी खायची इच्छा झाली असेल, म्हणूनच हिने ते पीठ काढलं असेल. म्हणूनच ती म्हणते की चला, आता भाकरी करायची, मग पाणी गरम करायला हवं, असं म्हणून ती आता टोपात पाणी गरम करायला ठेवत असते. तेवढ्यात हे सगळं पौर्णिमा आणि नीलांबरी बघत असतात. भूमी हे जे सगळं काही करते ते बघून त्यांना आनंद होत असतो. पौर्णिमा म्हणते की आता भूमी या पिठात हात घालणार आणि रक्तबंबाळ होऊन बाहेर पडणार. नीलांबरी म्हणते की अगं, इतक्यात थोडी ही सुगरण हात घालणार आहे, अगोदर आजूबाजूची 4 कामं करेल, कर्तव्यदक्ष आहे ना अगदी, असं म्हणून आता ती त्याच्यामध्ये पाणी ओतल्याबरोबर समोरून आता ती भरपूर पाणी ओतून टाकते आणि तेवढ्यातच समोरून मनूचा आवाज येतो. मनू म्हणते की ताई, आणि तेवढ्यातच आता सावकाश कर असं म्हणून त्या दोघींचंही ताटात लक्ष जातं आणि ताटात लक्ष गेल्याबरोबर भूमी आता बघायला लागते. भूमी म्हणते की अगं, हे काय आहे, शिशाचे तुकडे आणि काचेचे तुकडे यात कसे काय? तेव्हा आता मानसीलाही धक्का बसतो. ती म्हणते की अगं, मलाही नाही कळलं याच्यात कसे होते ते. तेव्हा भूमी म्हणते की मला सांग की आपण हे पीठ बाहेरून आणलं आहे का? तेव्हा ती म्हणते की हो, तसं आपण पीठ कधीतरी अर्जन्सीला बाहेरून मागवतो, परंतु या पिठामध्ये काचेचे तुकडे कसे काय असू शकतात, असा प्रश्न दोघींना पडलेला असतो. त्यावर मग मानसी म्हणते की नाही ताई, हे रेडीमेड पिठामधलं नाही आहे, मला वाटतंय ना हे सगळं कारस्थान आहे ना त्या पौर्णिमाचं आहे, हे सगळं बहुतेक पौर्णिमाने केलं आहे, असं मानसी तिच्यासमोर सत्याचा उलगडा करते. तेव्हा भूमीलाही खूप वाईट वाटतं. आता भूमी त्या सगळ्याचा विचार करत असते आणि मानसी म्हणते की मी 100% सांगू शकते, मुद्दामच हे सगळं तिने तुला त्रास द्यायला केलं असणार. तेव्हा पौर्णिमाला असं का केलं असेल याचा विचार करताना भूमी म्हणते की बरोबर, कदाचित मी हे गिटार शिकते ना, हे तिच्या लक्षात आलेलं असावं, मी गिटार शिकते आणि तिला कळलं आहे, म्हणूनच तिने हे सगळं केलं आहे. बहुतेक मी गिटार शिकत असताना तिला असं जाणवलं असेल की माझ्या हाताला जर लागलं, दुखापत झाली तर मला शिकता येणार नाही ना,
आणि माझी ती इच्छा पूर्ण करायला द्यायला नको म्हणूनच तिने हे सगळं केलं असणार. तेव्हा मग आता मानसी म्हणते की ताई, पण ही हद्द झाली. अरे हे सगळं असं कोणी करतं का? म्हणजे ती तुझ्या जीवावर इतकी का उठलेली आहे ना, मला खरंच खूप राग येतोय तिचा. मला हे सगळं सहन नाही होते. नाही, आता याबद्दल मी तिला जाब विचारणारच आहे. अजिबात मी हे सगळं सहन नाही करणार आता. तेव्हा पौर्णिमा अशी का करते असं मानसी म्हणते. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ थांब, असं काही करू नकोस. तू तिला विचारायला जाशील आणि ती तुला काहीच खरं सांगणार नाही. ती तुला फक्त हेच सांगेल आणि ती म्हणेल की मी हे केलेलं नाही. ते स्वतःहून थोडीच कबूल करणार आहे आणि उगीचच या गोष्टीवरून घरात पुन्हा वाद आणि क्लेश निर्माण होतील. ते मला नको आहे. जाऊ दे, तू तिला काहीच विचारायला जाऊ नकोस. त्यावेळेला मानसी म्हणते, परंतु ताई, अगं मला नाही आवडलं हे. ती अशी का करते सतत तुझ्याबरोबर? तेव्हा भूमी म्हणते की मला आता कळलं आहे ती हे सगळं कशासाठी करते आहे. मला माझी इच्छा पूर्ण करता येऊ नये, मला आकाशकडून गिटार शिकता येऊ नये याच्यासाठी ही करते ना, ठीक आहे. परंतु मी तिला आता ही गिटार शिकवून दाखवणारच. काही झालं तरीही मी गिटार शिकेन आणि जेव्हा मी ही गिटार वाजवेन ना, तेव्हा मात्र पौर्णिमाच्या गालावर बसलेली ती जबरदस्त मोठी चपराक असेल आणि माझ्या या कृतीमधूनच मी तिला ती चपराक लावणारच, असं म्हणून भूमीने आता दृढ निश्चय केलेला असतो. तर सगळं आवरल्यानंतर आकाश हा भूमीजवळ गिटार घेऊन येतो आणि ते हॉलमध्येच प्रॅक्टिस करत असतात. आता आकाश भूमीला म्हणतो की चल, हे बघ ही गिटार अशी ठेवायची, परंतु तू रायटी आहेस ना, मग आपण ही गिटार अशी ठेवूया. म्हणून आता तो गिटार ही दुसऱ्या बाजूने म्हणजेच भूमीच्या डाव्या बाजूवर त्याचे सगळे कॉर्ड्स ठेवून ते गिटार तिच्याकडे देतो आणि म्हणतो की हे बघ, हे पकड. हे वरती ना हे 1 2 3 4 5 6 असे हे 6 कॉर्ड्स असतात. त्यामधून तुला हे सगळं मॅनेज करावं लागेल आणि हे बघ खाली तुला हे असं वाजवायचं आहे, असं म्हणून आकाश हा भूमीला सगळं काही गिटारमधलं अगदी व्यवस्थितपणे शिकवत असतो आणि भूमी ही त्याच्याकडे अगदी लक्ष देऊन बारकाईने बघत असते. परंतु भूमी ही गिटार वाजवत असताना तिची तशी वाजवली जात नसते जशी की आकाशची वाजवली जात असते. आकाशला ती म्हणते की आकाश, अरे बघ ना व्यवस्थित. तेव्हा आकाश म्हणतो की थांब, आपण बघूया. आणि त्यानंतर मग आकाश म्हणतो की बरं आता वाजव, आता सुरुवात कर, लवकर होईल, तू ही लवकर कवर करशील. त्यावेळेला मग आता भूमीला येत नसतं म्हणून आकाश हा मागून जातो आणि म्हणतो की थांब, मी तुला ना असं बॅक साईडने शिकवतो. आणि त्याच वेळेला आता आकाश हा भूमीच्या हाताला धरूनच स्वतः गिटार वाजवू लागतो. हे पाहून भूमीला खूप आनंद झालेला असतो. आकाश म्हणतो की भूमी, तुझा एक हात ना, हा डावा हात हा वरच्या साईडला असू दे, जेणेकरून तुला तिथे सगळं मॅनेज करता येईल आणि खाली देखील तुला ही गिटार वाजवता येईल. अशा प्रकारे आता आकाश हा भूमीला सगळे काही गिटार वगैरे वाजवायला शिकवत असतो. भूमीला खूप आनंद झालेला असतो आणि आकाश ज्याप्रमाणे अगदी मनापासून शिकवतोय ते पाहून तिलाही खुश व्हायला झालेलं असतं. आता आकाश हा खाली येऊन बसतो आणि म्हणतो की थांब, मी आता तुला एक दाखवतो, असं म्हणून आता आकाशने तिला व्यवस्थितपणे अगदी गिटार स्वतःजवळ धरायला शिकवलेली असते आणि तीही ती गिटार आता वाजवत असते. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की सावकाश वाजव, अगदी शांतपणे. कसं आहे ना, तेच डोक्यात ठेवून वाजवशील तर काहीच जमणार नाही. तू ना ते फील कर, त्याशिवाय तुला ही गिटार अशी वाजवता येणार नाही. त्यामुळे तुझ्या मनामध्ये जी काही भावना आहे ना, ती अशी इथून अशी वाजवण्याचा प्रयत्न कर. आणि मग तो तिला ते वाजवायला दाखवत असतो आणि भूमी ते वाजवते. परंतु तिला तो जसा काही फील असतो, म्हणजेच जो गिटार आकाश वाजवतो तसं वाजवताच येत नसतं. आता भूमी त्या कॉर्ड्सबरोबर व्यवस्थित अगदी खेळत असते, परंतु तरीही तिला ते जमत नसतं. आता ती आकाशला म्हणते की आकाश बघ ना, अरे हे कसं होतं आहे. तेव्हा मग आता हे सगळं करत असताना आकाश म्हणतो की थांब, मी तुला आता दाखवतो. तेव्हा नीलांबरी आणि पौर्णिमा दोघीही चिडलेल्या असतात. नीलांबरी म्हणते की बघ ना, या भूमीला शेवटी गिटार शिकायला मिळालं. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हे सगळं ना, हे सगळं होत आहे त्या फक्त मानसीमुळे, मानसीनेच तर केलं नाही सगळं. तेव्हा मग आकाश म्हणतो, हे बघ भूमी, आता मीही पण गिटार आणली आहे, आता मी दाखवतो मी कसा वाजवतोय ना, याच्याकडे तू पूर्ण लक्ष दे, म्हणजे तुला समजेल की कशी गिटार वाजवायची आहे ती. तेव्हा मग आता भूमी ही वाजवत असते, परंतु म्हणते की आकाश, तू जसं वाजवतोय तसं मला वाजवताच येत नाही आहे. बघ ना, तू किती सुंदर वाजवतोस, परंतु माझ्या वाजण्यामधून तसे आवाजच सुंदर येत नाही आहेत. तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघ, मी तुला आता एकच सांगतो की ही गिटार तू अशी पकडलीस, पोझिशन व्यवस्थित घे, माझ्याकडे बघ. तेव्हा भूमी आकाशकडे बघत असते. आता आकाश म्हणतो की अगं माझ्याकडे बघ, म्हणजे माझ्याकडे नाही, या गिटारकडे खाली बघ. तेव्हा मग भूमी त्या गिटारकडे बघायला लागते आणि आकाश कसं वाजवतोय त्याच्याकडे ती पूर्ण कॉपी करून बघत असते. तेवढ्यातच आता इथे आकाश म्हणतो की भूमी, आता ना तू एक काम कर, ते गाणं जे वाजवणार आहेस ना, ते फील कर अगदी मनापासून. मग ते फील करशील ना, तेव्हाच तुझ्या या सगळ्या गिटारमधून छान अशी ध्वनी उत्पन्न होईल. त्यामुळे आता मग आकाश हा भूमीला ते गाणं वाजवण्यासाठी आता सांगत असतो.
त्याच वेळेला हे सगळं नीलांबरी आणि पौर्णिमा बघतात आणि त्यांना खूप चिड आलेली असते. भूमी ही व्यवस्थित शिकलेली असते. आता घरातला प्रत्येकजण हा येऊन जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतो आणि भूमीचं कौतुक करत म्हणतो की अरे वा, खरंच मस्त, किती छान आहे सगळं. म्हणजे भूमी, अगं किती छान गिटार वाजवलेस तू. तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की हो खरंच भूमिताई, अगं असं वाटलंच नाही आम्हाला की तू पहिल्यांदा शिकाऊ आहेस आणि शिकतेस. नवशिक्यांसारखे नाही तर अगदी शिकलेल्या प्रॅक्टिस माणसासारखी तू अगदी गिटार वाजवलीस, खरंच खूप छान हां. असं म्हणून सगळेजण भूमीचं कौतुक करत असतात. आणि मग आजी म्हणते की माझी भूमी आहेच तशी हुशार मुळात. त्याच वेळेला नीलांबरी म्हणत असते की बघितलं, इथेही आता या बाईने स्वतःचं कौतुक करून घेतलं आणि ही जिंकली, हिला आता काहीच कोणी बोलू शकणार नाही. एवढ्यातच आता आकाश हा तिच्या हातातून गिटार घेतो आणि म्हणतो की खूप सुंदर भूमी, खूप छान वाजवलेस तू. मी तुला पहिल्यांदा शिकवलं आहे, परंतु खरंच तू हे सगळं खूप छान प्रकारे शिकून घेतलंस. हॅट्स ऑफ टू यू. असं म्हणून आता भूमीचं तो कौतुक करतो. आणि त्याच वेळेला भूमी म्हणते की आकाश, हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे ही गिटार मी शिकू शकले. असं आता भूमी आकाशचं कौतुक करत असते आणि दोघंही एकमेकांकडे बघत असतात. आजी देखील खुश असते आणि त्याच वेळेला आता आकाश हा भूमीला मिठी मारतो आणि भूमीचा आनंद हा त्यालाही खूप बरा वाटत असतो. परंतु भूमीला इथे अचानक त्रास व्हायला लागतो आणि मित्रांनो, भूमीच्या पोटात कळ यायला लागते. आकाश भूमीला तिथेच बसवतो आणि म्हणतो की भूमी, अगं काय होतंय तुला. तेव्हा नीलांबरी आणि पौर्णिमा दोघी खुश होतात, फायनली आपलं काम झालं. आणि तेवढ्यातच आता आजी म्हणते की अथर्व लवकर ॲम्ब्युलन्स बोलाव, तिच्या कमरेतून कळा यायला लागल्यात. तेव्हा मग भूमीला हॉस्पिटलाइज्ड केलं जात असतं. भूमी ही खूप बिचारी कळवळत असते. त्यावेळेला आकाश म्हणतो भूमी, तुला काही होणार नाही, प्लीज तू शांत राहा. आणि ती आई गं असं म्हणून प्लीज मला वाचवा असं म्हणत असते. तेव्हा भूमीला तो म्हणतो, म्हणजेच अथर्व म्हणतो की ताई काळजी करू नको, सगळं नीट होईल. तेव्हा आता भूमीला आतमध्ये घेऊन गेले जात असतात आणि त्याला नर्स म्हणते की हे बघा, तुम्ही आतमध्येच थांबा, आम्ही बघतो आता काय करता येईल ते. तेवढ्यातच आता मॅडम जात असताना आकाश म्हणतो की मॅडम प्लीज तुम्ही बाळ आणि भूमी दोघांनाही वाचवा प्लीज. तेव्हा मग आता मॅडम म्हणत असतात की हो मिस्टर आकाश, हे काही आता आमच्या हातामध्ये नाही आहे, परंतु आम्ही बाळ आणि भूमी दोघांनाही वाचवण्याचा अगदी प्रयत्न करू. असं म्हणून आता ती आतमध्ये निघून जाते. आणि त्याच वेळेला आता इथे ऑपरेशन थिएटरमध्ये भूमीची जी काही डिलिव्हरीची प्रोसेस आहे ती सुरू होत असते. तर इथे रागिनी मात्र खूप खुश झालेली असते. आता नीलांबरी म्हणते की आता भूमीचे शेवटचे श्वास मोजायची सुरुवात झाली. रागिनी म्हणते की हो, आता खरं म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली आहे. आता लवकरात लवकर माझी इच्छा जी आहे ना ती पूर्ण होणार आहे. आणि हो, मी अगोदरपासूनच घरामध्ये ना ही फोटो फ्रेम आणून ठेवली होती. आता लवकरच भूमी ही बाळाला जन्म देणार आणि ती या जगाचा शेवटचा निरोप घेणार. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कायमची भूमी ही आपल्यातून निघून जाणार आहे. त्यासाठी आता हे सगळं मी आणलेलं आहे आणि या फोटोची व्यवस्था मी अगोदरच केलेली आहे. हा बघा, हा फोटो ना मी आता इथे भिंतीवर लावते आणि लवकरात लवकर या ठिकाणी भूमी असेल याची पूर्णपणे मला खात्री आहे. कारण काही झालं तरीही भूमीला हे सगळं अजिबात न सहन होण्यासारखं आहे आणि ती आता या फोटोमध्ये लागणार आणि माझी इच्छा ही पूर्ण होणार. भूमी ही शेवटची श्वास मोजत असेल आणि त्यावेळेला माझ्या जीवाला शांतता मिळणार आहे. काही झालं तरीही आता भूमीला तिचं मरण जवळ दिसत असेल, म्हणूनच तर भूमी तिच्या मनातल्या सगळ्या ज्या काही इच्छा आहे ती आकाशमार्फत पूर्ण करून घेत होती. परंतु काही झालं तरी भूमीच्या कुठल्याही इच्छा पूर्ण होऊ शकणार नाहीत, कारण आता भूमी ही लवकरात लवकर मरणार आहे. भूमी या जगाला कायमचा टाटा बाय बाय करणार आहे आणि तो दिवस आपल्यासाठी अगदी दिवाळीचा दिवस असेल. त्या दिवशी मी खूप खुश असेन आणि सगळ्यात मोठी पार्टी करायला मी तयार झालेली असेन, असं आता रागिनी म्हणत असते. आणि त्याच वेळेला पौर्णिमा आणि नीलांबरी तिच्या त्या बोलण्याला हसत असतात. आता नीलांबरी म्हणते की हो रागिनी ताई, तुम्ही जे जसं बोलाय ना तसंच होणार आहे, असं म्हणून ती खुश होत असते. तर इथे आकाश हा नुसता बाहेर फेऱ्या मारत असतो. भूमीचं काय होणार याची काळजी त्याला लागलेली असते. त्याच वेळेला आता अथर्व म्हणतो की आकाश जरा प्लीज शांत हो, असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यावेळेला मग इथे आता भूमीची डिलिव्हरी सुरू झालेली असते आणि भूमीचे जे काही पल्स रेट आहेत ते डाऊन झालेले असतात आणि ती खूप वीक झालेली असते. त्यावेळेला आता डॉक्टर या नर्सेसला सांगतात की चला आपल्याला लवकर सिझेरियनची तयारी करावी लागेल, कारण हिचे पल्स रेट खूप डाऊन जात आहेत आणि ही खूप वीक पडली आहे. पटापट सिझेरियनची तयारी करा आणि लवकरात लवकर काही घडेल ते आता कोणाला काही सांगू नका. असं म्हणून आता डॉक्टर ही नर्सला म्हणते की लवकर हिच्या सिझेरियनची तयारी करा. आता भूमी ही बेशुद्धच असते, तिला काहीही कळत नसतं. आकाश फक्त बाहेर फेरा मारत असतो आणि अथर्व हा देवी योगेश्वरीचा धावा करत असतो.
आणि त्यानंतर मग आता डॉक्टर बाहेर येते. आकाश म्हणतो की मॅडम काय झालं? भूमी ठीक तर आहे ना? त्यावेळेला मॅडम म्हणतात की काय ना, भूमीचे पल्स रेट तर आहे ते खूप डाऊन झालेले आहेत आणि शिवाय भूमी ही खूप वीक पडली आहे. त्यामुळे आम्ही सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु बाळ वाचेल याची शक्यता आम्ही देऊ शकतो, परंतु भूमीचं मात्र काही सांगता येणार नाही. बाळाला जन्म देताना भूमीच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं. म्हणजेच भूमी ही जगू शकते की नाही हे काही सांगता येणार नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की प्लीज मॅम असं बोलू नका प्लीज. असं ऐकल्यावर आता इथे अथर्वलाही खूप वाईट वाटत असतं, कारण भूमीची अवस्था ही खूपच नाजूक असते. त्यानंतर आकाशलाही ऐकून खूप धक्का बसतो. आपली भूमी जर जिवंत राहिली नाही तर काय होईल, असा विचार आता त्याच्या मनामध्ये येत असतो. मॅडम म्हणतात तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही करण्याचा प्रयत्न करते, भूमीलाही वाचवण्याचा प्रयत्न करते, परंतु सगळं काही आता देवावर आहे. असं म्हणून आता मॅडम या आतमध्ये जातात आणि आकाश हा खूपच अगदी हळवा झालेला असतो. आकाशला स्वतःच्या पायावर तिथे उभंही राहत नसतं. आकाश हा पटकन तिथल्या तिथे खाली थबकतो आणि बसतो आणि मॅडम जे काही म्हणाल्यात ते सारखं सारखं वाक्य त्याच्या डोक्यामधून फिरत असतं. आणि इथे आजी ही देवाजवळ साकडं घालत असते. दोघेही देवी योगेश्वरीजवळ दिवा लावतात. त्याच वेळेला मनू म्हणते की आजी चला ना, माझा खरंच धीर होत नाही आहे, आपण दोघीही हॉस्पिटलला जाऊया. तेव्हा आजी म्हणते की हो गं, माझं पण खरंच हॉस्पिटलला जाण्याची इच्छा होते, परंतु ना इथे देवी योगेश्वरीजवळ साकडं घालायचं म्हणते मी, कारण ना माझा इथून पायच हलत नाही आहे गं देवीजवळून. खरंच काय होईल काही सांगता येत नाही आहे आणि मला खरंच खूप भीती वाटते आहे. भूमीच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर मला खूप भीती वाटते आहे. असं म्हणून आता आजी रडत असते. तेव्हा मनू म्हणते की आजी काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आपण लवकरात लवकर देवीजवळ साकडं घालूया, ती आपलं म्हणणं नक्कीच पूर्ण करेल. आणि देवी योगेश्वरी ही कायम भूमिताईच्या पाठीशी असते, म्हणून काही झालं तरी तिला काहीही होऊ देणार नाही ती. आपण सगळं काही व्यवस्थित बघूया. मग मनू म्हणते की एक काम करते, आता त्या दिवशी गुरुजींनी दिलेला अंगारा आणि आजी तुम्ही त्या दिवशी 7व्या महिन्यात ताईसाठी जो अंगारा आणलात तो द्या ना, मी दोन्ही अंगारा ताईला लावते, म्हणजे तिला बरं वाटेल. तेव्हा आता भूमी ही अंगारा बघण्यासाठी, म्हणजेच भूमीचा ठेवलेला अंगारा बघण्यासाठी आजी जाते. तर तिथे एक चिठ्ठी असते आणि मनूला आजी ती चिठ्ठी देऊन म्हणते की बघ काय आहे ते वाच. तेव्हा भूमी जे लिहिलेलं असतं की तिची शेवटची इच्छा काय आहे. तेव्हा मनू म्हणते की ताईची शेवटची इच्छा इथे लिहून ठेवली आहे तिने. तेव्हा मग आजी आणि त्या दोघीजणीही हात जोडत म्हणतात की लवकरात लवकर भूमीला या सगळ्यामधून बाहेर काढ आणि ती सुखरूप लवकर बाहेर येऊ दे. तर इथे पौर्णिमा आणि निलंबरी मात्र खुश होत असतात, कारण भूमी ही परत येणार नाही, भूमी वाचणार नाही याची पूर्णपणे त्यांना गॅरंटी असते. म्हणूनच आता दोघीजणीही एकमेकींकडे बघून फक्त हसत असतात, कारण त्यांची जी काही महत्त्वाची इच्छा असते भूमी कायमची या जगातून जाणं, ती आजच्या दिवशी पूर्ण होणार असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हा पूर्णपणे हतबल झालेला असतो. त्याला अथर्व येऊन समजावतो की आकाश प्लीज त्रास करून घेऊ नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. अरे देवी योगेश्वरीची सगळी इच्छाशक्ती ही तुमच्या पाठीशी आहे, तिची श्रद्धा तुमच्याबरोबर आहे ना, आणि तिचं प्रेम आहे म्हटल्यावरती सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तुझं आणि ताईचं प्रेम इतकं दृढ आहे की तिला आणि तुला काहीही होऊ देणार नाही, किंवा तुमच्या बाळाला देखील. म्हणून प्लीज आकाश विचार करू नको, सगळं काही नीट होईल. असं आता आकाशला तो धीर देत असतो. तेवढ्यातच आता रागिनी धावत धावत हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि म्हणते की भूमी महाजन. तेव्हा मग तिला तिथे आकाश बसलेला दिसतो आणि त्याच वेळेला भूमी आकाशजवळ येते आणि म्हणते की काय अथर्व सांग ना, काय झालं आहे, हा आकाश इथे असा का बसला आहे, काय झालं आहे बोल पटकन. तेव्हा मग तो म्हणतो की अगं भूमिताईचे सिझेरियन करायचं आहे असं डॉक्टर म्हणतायत, परंतु ताईच्या तब्येतीचं काही सांगता येणार नाही, भूमिताईच्या जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत असं ते सांगते. तेव्हा मग आता रागिनीला धक्का बसतो. ती आकाशला म्हणते की आकाश अरे बाळा प्लीज असं काही होणार नाही आहे, तू अजिबात या गोष्टीवर विश्वास ठेवू नको, आपली भूमी सुखरूप असणार आहे. अरे तुझं प्रेम आहे ना तिच्यासोबत, योगेश्वरीची कृपा आहे, काहीच होणार नाही. तेव्हा मग भूमी भूमी असं म्हणून ती डॉक्टरच्या दरवाजाजवळ जाते आणि मनातच म्हणते की वा फायनली फायनली मला जे काही हवं आहे ते घडणार आहे आणि माझ्या मनातली इतक्या दिवसांची जी काही इच्छा आहे ना ती आता पूर्ण होणार आहे. कारण डॉक्टरांनी स्वतःच आता डिक्लेअर केलं आहे की बाळ वाचू शकतं, परंतु भूमी वाचण्याचे काही चान्सेस नाहीत. आता फायनली मला जे काही हवं आहे ते घडणार आहे, असं म्हणून रागिनी मनातल्या मनात खूपच खुश असते. तर इकडे भूमी अजूनही आतमध्ये बेशुद्ध असते, ती अजूनही शुद्धीवर आलेली नसते. तर इथे रागिनी ही तिच्या मनात लाडू फुटायला सुरुवात झालेली असते. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अथर्व म्हणत असतो की
ताईने तिची शेवटची इच्छा या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेली होती, तिच्या बकेट लिस्टमधली तिसरी इच्छा. तेव्हा आकाश ती चिठ्ठी घेतो आणि ती चिठ्ठी वाचायला लागतो. तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की आकाश, माझी तिसरी आणि शेवटची इच्छा आहे, ती म्हणजे मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे. आणि त्याच वेळेला आता आकाश ते वाचतो आणि त्याला हे वाचून खूपच वाईट वाटतं. आकाश आता मनातच म्हणतो की नाही, काही झाली तरीही माझ्या भूमीची ही तिसरी विश पण मी पूर्ण करणार म्हणजे करणारच. आणि आकाशने आता दृढनिश्चय घेतलेला असतो. तो देवी योगेश्वरीच्या देवळात गेलेला असतो आणि योगेश्वरीच्या देवळामध्ये तो निखाऱ्यांवरून जळते पेटते निखारे विस्तवस्त त्यावरून आता आकाश चालत असतो आणि आई योगेश्वरीचा उदो उदो असं म्हणून तो त्या जळत्या निखाऱ्यातून पाय देऊन चालत असतो. तर इथे भूमी मात्र अजूनही बेशुद्ध असते आणि आकाश मात्र काही थांबायला तयार नसतो. तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याचे पाय अगदी पोळत असतात, अगदी भाजत असतात, तरीही तो त्या निखाऱ्यांवरून चालत असतो आणि भूमीसाठी तो आता काहीही करायला तयार असतो. आणि आता आकाशची ती भक्ती आणि भूमीवरचं प्रेम पाहून आता नेमकं देवी योगेश्वरी काय निर्णय देणार आकाशला आणि भूमीला पुन्हा देवी योगेश्वरी एकत्र आणेल का आणि त्यांचं बाळ हे सुखरूप येईल का, हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब